घाई करनील. आजी लवकरच येईल आता इथे. हो हो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, ही सगळी घाई कशाची चालली आहे? वेल, आम्ही आजीच्या वाढदिवसाची तयारी करत आहोत, जो तब्बल 4 वर्षातून एकदाच येतो. आणि तो दिवस आहे 29 फेब्रुवारी, म्हणजेच लीप डे. लीप डे? हो नील. हे फ्रेंड्स, लीप डे बद्दल बोलतोयस तर तुम्ही कधी विचार केला आहे का? लीप इयरमध्ये फेब्रुवारीला 29 दिवस का असतात आणि बाकी वर्षात फक्त 28च का? नक्कीच विचार केला असेल. म्हणूनच आजी येईपर्यंत चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. जे प्रश्न 4 वर्षातून एकदाच येतो. लीप इयर का असतं? मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या पूर्ण फेरीला आपण 1 वर्ष म्हणतो. पण इथेच खरी गंमत आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला नेमके 365 दिवस नाही, तर 365 दिवस अधिक सुमारे 6 तास लागतात. अरे वा, म्हणजे दरवर्षी 6 तास जास्त. बरोबर. आता बघ, दरवर्षी ते 6 तास जमा होत जातात. पहिल्या वर्षी 6 तास, दुसऱ्या वर्षी 6 आणि 6 12 तास झाले, तिसऱ्या वर्षी 18 तास, चौथ्या वर्षी 24 तास, म्हणजेच एक पूर्ण दिवस. म्हणूनच 4 वर्षांनी एक अतिरिक्त दिवस आपण कॅलेंडरमध्ये घालतो. आणि तो दिवस कुठे टाकायचा? तर फेब्रुवारीत. म्हणून लीप इयरमध्ये फेब्रुवारीला 29 दिवस असतात. म्हणजे लीप इयर नसतं तर काय झालं असतं? छान प्रश्न. लीप इयर नसतं तर ऋतू हळूहळू बदलले असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हळूहळू चुकीच्या महिन्यात येऊ लागतील. काही वर्षांनी दिवाळी उन्हाळ्यात आणि मे महिन्यात थंडी पडू शकते आणि कॅलेंडर पूर्ण गोंधळलं असतं. म्हणूनच लीप इयर म्हणजे निसर्गाचं टाइम करेक्शन सिस्टम. आणि म्हणूनच मित्रांनो, आजीचा वाढदिवस इतका खास आहे कारण तो येतो 4 वर्षातून एकदाच. आणि आजी आलीच बहुतेक. चला मग, पार्टी टाइम. घाई करनील. आजी लवकरच येईल आता इथे. हो हो. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, ही सगळी घाई कशाची चालली आहे? वेल, आम्ही आजीच्या वाढदिवसाची तयारी करत आहोत, जो तब्बल 4 वर्षातून एकदाच येतो. आणि तो दिवस आहे 29 फेब्रुवारी,